हे दृश्य केवळ सिनेमापुरतं मर्यादित नाही, तर हे प्रत्यक्षात घडलंय नाशिकमध्ये. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून थेट राज्याच्या सुरक्षेचे धिंडवडे निघतायत. राज्यातल्या जेल प्रशासनाच्या ढिम्म आणि भ्रष्ट कारभारामुळे कारागृहात थेट कैद्यांच्या हाती मोबाईल फोन आलेत. झी मीडियाच्या हाती आलेल्या एक्सक्लुझिव्ह दृश्यांमध्ये जेलमधले नामचीन गुंड मोबाईल फोनवरून थेट आपल्या टोळ्यांशी संपर्कात असल्याचं दिसून आलंय. दिवसाढवळ्या खुल्याआम जेलमध्ये कैदी मोबाईलवरून टोळ्यांशी संपर्क साधतायत. यातूनच कैदी फरार होण्याच्या घटनाही वाढीला लागल्याचं दिसून येत आहे. कारागृह खरं म्हणजे अनेक समस्यांचा आगार असलं तरी मोबाईलचा संपर्क हा सर्वात कळीचा प्रश्न बनलाय. तो जर तुटला तर हे सर्व गैरव्यवहार या ठिकाणी बंद होऊ शकतात आणि यासाठी कारागृहाची मागची भिंत ही पूर्ण फुलप्रूफ करणं गरजेचं आहे. या ठिकाणी 1.5 ते 2 किलोमीटर अंतराचं असलेलं हे सगळं कंपाऊंड या ठिकाणी फक्त 2 ते 3 सुरक्षा रक्षक रात्रीच्या वेळेस गस्त घालत असतात आणि तेही वरच्या एका मनोऱ्यावरून. या ठिकाणी कुठलाही उजेड नाही आहे आणि संपूर्ण अंधार असल्यामुळे या ठिकाणाहून मोबाईल टाकणं किंवा वेगवेगळ्या गोष्टी फेकणं हे त्यांना शक्य होतं आणि यातूनच खरं म्हणजे गैरव्यवहार करतात. रात्री बेरात्री गाड्या येतात मोठमोठ्या आणि मोठ्या गाड्या आल्यानंतर त्यांचे ते चहलपहल चालू असते आणि तिकडनं भिंतीकडनं जाणं येणं. इथं लाईट पण फोकस बी काही एवढं विशेष नाही आहे, अंधारच असतो पूर्ण भिंतीला मागच्या बॅक साईडला. काय आम्ही विचारणार नाही काही नाही, त्याच्यामुळे ते ना त्यांचं जास्त फावतं आणि इथं पोलीस संरक्षण पाहिजे. पाठीमागं डिपार्टमेंटवाले चक्रा मारत नाही, आतमध्ये येत नाही, रस्त्याने येताना निघून जातात. जेलच्या मागून मोबाईल थेट कारागृहात फेकले जात आहेत. जेल प्रशासन सुरक्षा यंत्रणा किती भ्रष्ट आणि ढिम्म आहे हे यातून दिसून येत आहे. झी मीडियानं हा प्रकार उघड केल्यावर या ढिम्म प्रशासनाला जाग आली आहे. कैद्यांकडे मोबाईल आले कुठून याचा तपास तातडीनं सुरू झालाय. स्वतः तुरुंग उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे हे नाशिक जेलमध्ये आले असून सर्व प्रकाराची गंभीरपणे चौकशी करतायत. या चौकशीत जेल प्रशासनाची झोप उडवणारे प्रकार उघड झाल्याचं स्पष्ट होतंय. जेलमध्ये लावलेले मोबाईल जॅमर बंद असल्याचं आढळलंय, तर सीसीटीव्ही अनेक ठिकाणी नसल्याचं अहवालात उघड झालंय. या निमित्तानं काही सवाल उपस्थित झालेत. जेलच्या भिंतीबाहेर अंधार आहे, तिथं लाईट का नाहीत? कारागृहाच्या समोरच्या बाजूला सुरक्षा गस्त का नाही? रात्रीच्या वेळी अधिकारी कार्यरत का नसतात? केवळ शिपायांच्या कारभारावरती तुरुंग सोपवणं कितपत सुरक्षित? 100 कैद्यांमागे एक शिपाई पुरेसा आहे का? गेल्या वर्षी भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना रुजू का करून घेतलं नाही? आणखी एक गंभीर बाब म्हणजे मुंबई क्राईम ब्रांचनं अनेक वेळा मध्यवर्ती कारागृहातलं मोबाईल संभाषण टॅप केलंय. असं असतानाही हे प्रकार का बंद होत नाहीत? नाशिक जेलमध्ये राज्यातले अनेक नामचीन गुंड कैद आहेत. या गुंडांच्या हाती आलेले मोबाईल हे थेट राज्याच्या सुरक्षेलाच दिलेलं आव्हान आहे. या खतरनाक कैद्यांच्या हाती मोबाईल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय येणंच शक्य नाही. त्यामुळं कैद्यांना मदत करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीनं कारवाई करणं गरजेचं आहे. नाहीतर याची मोठी किंमत राज्याला चुकवावी लागू शकते. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून. योगेश, मुळात कैद्यांकडे मोबाईल असं मिळणं, सर्रास वापरतायत हे पाहायला मिळणंच खूप धक्कादायक आहे. आता तर चौकशी सुरू झाली आहे, यातून आणखीन कोणकोणत्या बाबी उघड होत आहेत? कारागृह प्रशासनावरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, काय सांगाल? हा खरं आहे, कारण की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये नकार देऊन चालणार नाही आहे, कारण की ही वस्तुस्थिती आहे आणि स्वतः आपली सगळी दृश्य हे सगळं सांगतायत. त्यामुळे सगळं जेल प्रशासनाला आता मान्य करावं लागतंय. फक्त हे कैदी कोण होते, त्याला जबाबदार कोण, याची कारवाई सुरू झाली आहे. कैदी जे बोलताना दिसत आहेत आपल्या बातम्यांमध्ये ते तपासली जात आहेत. ते त्या कैद्यांना हे विचारलं जाते की ते कधी बोलत होते, त्यांना कोणी मदत केली, त्यांच्याकडून सगळी चौकशी केली जाते आणि कदाचित यामध्ये ज्यांच्या हस्ते हे मोबाईल या ठिकाणी मध्ये मिळवण्यात आले त्यांचीही या ठिकाणी निलंबन होण्याची शक्यता आहे. मात्र एकूण आपण जर बघितलं तर कारवाई जी आहे ती केवळ लिपापोतीची अशा पद्धतीची कारवाई होते. या ठिकाणी प्रामुख्यानं महत्त्वाची कारवाई होणं आवश्यक आहे की जे मुख्य अधिकारी आहेत, जेलर आहेत, ते करतात काय इतकं सर्व होत असताना? हे जेलर रात्रीच्या वेळेस का कारागृहात नसतात? कारागृहामध्ये अनेक गोष्टी अशा होत आहेत की त्या धक्कादायक आहेत. या ठिकाणी अनेक वेळेस गांजा, वेगवेगळे अंमली पदार्थ या ठिकाणी नेताना सापडलेले आहेत. रात्रीच्या वेळेस खुलेआमपणे हे सगळं केलं जातं असंही काही सुरक्षा रक्षक सांगतायत. त्यामुळे आता याची गंभीरपणे चौकशी होणे गरजेचे आहे. महानिरीक्षकांनी खरं म्हणजे स्वतःहून दखल घेऊन आणि व्हिजिलन्स विभागाने सुद्धा या बाबतीमध्ये गंभीरतेनं कठोर कारवाई करणं गरजेचं आहे आणि चौकशी करणं. तुरुंग उपमहानिरीक्षक आज चौकशी करून गेलेले आहेत, त्यांच्याशी काही बोलणं झालंय का? त्यांच्याकडून काही समजलंय का?
तुरुंग उपमहानिरीक्षक यांच्याशी बोलणं झालं आहे, मात्र त्यांनी काही बोलण्यास नकार दिला आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी या ठिकाणी चौकशीसाठी आलेलो आहे, चौकशी मी करतोय, सर्व कैदी हे तपासले जातील आणि नेमकं हे शूटिंग जे काही शूटिंगमध्ये जे काही दिसतंय ते कधीचं आहे, काय आहे, याचा सगळं तपास केला जाईल आणि सखोल तपास केल्यानंतर संपूर्ण पुरावे हाती आल्यानंतरच आम्ही यावर काही अधिकृतरित्या बोलू. मात्र आमची चौकशी सध्या सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नक्की चौकशी तर सुरू झालेली आहे, मात्र ही चौकशी केवळ फास्ट ठरू नये हीच अपेक्षा आहे, कठोर कारवाईची ही अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहिती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.